नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर यश देवकर सर. नमस्कार. तर मागच्या काही वर्षांपासून ते या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत आणि रेसिडेन्शियल बंगलोज जे आहेत तर ही त्यांची स्पेशालिटी आहे. तर त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर आपण गप्पांना इथून सुरुवात करूया की तुमचा शैक्षणिक प्रवास एकंदर आतापर्यंत कसा होता. म्हणजे शाळेपासून, मग शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, कसा होता हा प्रवास? ओके. तर इन्स्पिरेशन मला शाळेच्या मी भारतीय विद्यापीठ स्कूलमध्ये होतो. विट्यात इंग्लिश मिडियम स्कूल होते ते. 7th स्टँडर्डला होतो तर वैयक्तिक कन्स्ट्रक्शन आमचं चालू होतं. तर आमचंच रिलेटिव्हना काम दिलं ते आमच्याच गावातले. मग आता शाळेतनं आले की मला ते कन्स्ट्रक्शनवर जावं लागायचं, काय अपडेट्स रोजच्या रोज घ्यायला. पप्पांना कामातनं जमलं नाही जमलं तरी मी अटेंड करत होतो. त्यातल्या आयडिया किंवा त्यात इंटरेस्ट डेव्हलप होत गेला माझा. साधारण 1.5 ते 2 वर्षात तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाला. घर पण होतं प्लस अपार्टमेंट पण होतं. विट्यात नेवरी रोडमध्ये चालू होतं तो प्रोजेक्ट. तिथनं इंटरेस्ट डेव्हलप झाला. प्लस 10th भारतीय विद्यापीठमध्ये 10th झाल्यावर परत डिसाईड केलं की डायरेक्ट डिप्लोमा करू डिग्री करण्यापेक्षा, कारण की फील्ड इंजिनिअरिंगच करायचं हे फिक्स होतं माझं. मग सिव्हिल इंजिनियर, मग परत मी कॉलेज सर्च केलं तर वालचंदला माझं मेरिटला बसत होतं डिप्लोमामध्ये. मग म्हणलं टाकलं, मग मी ऍडमिशन मिळालं मला वालचंदला. तिथं बऱ्यापैकी सगळं फर्स्ट सेकंड थर्ड इयर मध्ये बेसिक म्हणजे ऑन फील्डचं जे नॉलेज आहे ते पण व्यवस्थित तिथं प्रॉपर भेटलं. टेक्निकल, नॉन टेक्निकल किंवा ऑन फील्ड सगळं नॉलेज बऱ्यापैकी तिथं भेटलं. आणि प्लस घरचं काम चालू असल्यामुळे बेसिक स्टेप्स लक्षात आल्या होत्या. मग म्हणलं की कन्स्ट्रक्शन चालू करूया आता. परत ओळखीचे एक इंजिनियर होते त्यांच्याकडं इंटर्नशिप केली मी. प्लस 1-2 वर्षात इंटर्नशिप झाले. 3-4 प्रोजेक्ट रेसिडेन्शियल केले त्यांच्या, म्हणजे अटेंड केले. आणि त्यांच्यासोबतच पार्टनरशिप, उदय शितोळे म्हणून इंजिनियर आहेत ते, त्यांच्यावरच पार्टनरशिप करून मग आता प्रोजेक्ट चालू केलेत. आता 1.5 वर्ष झालं. एक 12-13 प्रोजेक्ट केलेत कम्प्लीट, ऑनगोईंग चालू सकट. व्हेरी गुड. दुसरं या फील्ड मधल्या मग काही आता प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या फील्डमध्ये आता तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी हाताळता ती परिस्थिती? ओके. अनस्किल्ड लेबर, सुरुवातीला लेबर जेव्हा आपण अपॉइंट करतो एखाद्या वर्कसाठी, तेव्हा एक बेसिक इंटरव्ह्यू त्याचा आपण, म्हणजे मी घेतो. एक टेक्निकल त्याला किती त्याचा भाग क्लिअर आहे, एक बेसिक जरी क्लिअर असलं तरी बाकीचं आपण ऑन साइड आपण क्लिअर करून देतो. समजा टेक्निकल गोष्टी सगळ्या, म्हणजे सेंटरिंग, बांधकाम, आता सेंटरिंग वाल्याचं प्लस बाकीचं लेबर आला तो कॉन्क्रीट कुठला ग्रेड वापरतोय, असं टेक्निकल ऍस्पेक्ट जे आहे ते कॉन्क्रीटचं ग्रेड म्हणा किंवा स्टीलचं बार बेंडिंग शेड्यूल म्हणा, ह्या बऱ्यापैकी गोष्टी ऑन साइट क्लिअर करतोय ते. एक साईट इंजिनियर एक असिस्ट केलेला त्यासाठी योग्य एक, म्हणजे बऱ्यापैकी टेक्निकल गोष्टी तिथं कव्हर होते. अनस्किल्ड लेबर जरी असलं तरी तो आपण स्किल्ड नेऊ शकतो आपण, कारण की लेबरचं ऑलरेडी शॉर्टेज चालू आहे. त्यामुळे थोडं आपलंच प्रयत्न त्यात टाकून आपण त्यांना स्किल्ड लेबर बनवून आपण एक्झिक्युशन केलं पाहिजे. बरोबर, असं माझं मत. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल बंगलोजवर आता काम करताय, तर त्यात असं विचारायचं, बऱ्याचदा कस्टमर असं म्हणत असेल की माझं बजेट थोडं लिमिटेड आहे आणि तुम्हाला तर एक इंजिनियर म्हणून वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता यावेळेला? ऍक्च्युली त्यांना एक बेसिक रेट जो आता चालू आहे मार्केटनुसार त्याच रेटमध्ये आपण सांगतो, कारण की कन्स्ट्रक्शन अशी गोष्ट आहे ज्यात रेट नुसता बघून चालणार नाही, कारण की क्वालिटी कॉम्प्रोमाइज इथं झाली तर ते काय त्यांचं घर असू दे किंवा कमर्शियल बिल्डिंग असू दे, ते लॉंग टर्म साठी ड्युरेबल नाही ते स्ट्रक्चर. त्यासाठी बजेट स्ट्रक्चर मध्ये मी त्यांना कॉम्प्रोमाइज करून देत नाही. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ती फिनिशिंग प्रोडक्ट्स म्हणा, टाईल वगैरे, त्यात मग त्यांना मी चॉईस देतो. ज्यांचा बजेट इश्यू आहे त्यांना मग मी स्ट्रक्चर प्रॉपर वेल सर्टिफाईड ग्रेडेड कॉन्क्रीटनं बनलेले स्ट्रक्चर बनवून देतो. आणि जे बाकीचे कस्टमर आहेत ज्यांना बजेटमध्ये इश्यू नाही त्यांना मग काय हाईज ओव्हरऑल कम्प्लीट करतो. पण ज्यांना इश्यू आहे बजेटमध्ये त्यांना मी स्ट्रक्चर तरी बांधून घेतो. बाकीचं तेच त्यांनी मग टाईल वगैरे मटेरियल फिनिशिंग प्रोडक्ट्स त्यांनी त्यांच्या बजेटमध्ये वापरले. बरोबर. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असं आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे एक इंजिनियर म्हणून, एक तरुण म्हणून
तुम्हाला काय वाटतं, पुण्या मुंबई सारखं जर सांगलीला आपल्याला पुढे न्यायचं असेल तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? ऑलरेडी आता चालूच आहे डेव्हलपमेंट. आता सांगलीत मी आता कॉलेजला सांगलीत वालचंदलाच होतो. 2-3 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रोड्स डेव्हलपिंग फेज मध्येच आहेत. बऱ्यापैकी चांगल्या स्पेसने डेव्हलप झाले सांगलीमध्ये. पुढचा प्रश्न असा आहे की या कन्स्ट्रक्शन मध्ये आतापर्यंत काम करताना तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतोय का की जो करताना काहीतरी आव्हानं आली, अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? इथे डॉक्टरांची साईट होती, वलेकर डॉक्टर. तिथं ब्लॅक कॉटन सॉइल टेस्ट केल्यावर जरा त्यांनी पायल फाउंडेशन त्यांनी सांगितलेलं, पण थोडा बजेट ओव्हरकम करायला स्ट्रक्चरल इंजिनियरनाच असिस्ट करून टोटल ते प्लॉट मी एक्सकॅव्हेट करून घेतलेलं. हार्ड लागोस तोपर्यंत शाडू माती जे म्हणते तिथं पण एक्सकॅव्हेट केलेलं. टोटल प्लॉट एक्सकॅव्हेट केल्यानंतर फुटिंग आखून ते आणखीन 2 फुटाने एक्सकॅव्हेट करून सोलिंग करून कॉन्क्रीटचा ग्रेड जास्त गेला तिथं. M30 ग्रेडचं सगळं केलेलं, फुटिंग कॉलम तिथलं. त्या अशा प्रकारे बजेट पण ओव्हरकम झालं आणि क्वालिटी पण अचीव झाली माझी. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की एखादं स्टील आपण वापरलं पाहिजे? सुरुवातीला मी बघत नव्हतो, जे मार्केटला चाललेलं ते प्रॉमिनंट ब्रँड्सकडे लक्ष द्यायचो. परत मग ग्रेड कडे जसं बघितलं मी, बाबा स्टील मध्ये ग्रेड येते, आधीचा आणि आत्ताचा ग्रेड मध्ये पण मेजर फरक आहे किंवा इम्प्रुव्हमेंट झाला. परत आता प्रॉमिनंट जे 550 ग्रेड जे प्रॉमिनंट ब्रँड्स आहेत ते 550 ग्रेड देतात आणि 550D साठी एक्स्ट्रा चार्ज करतात. परत मग अशा प्रकारे मला ते आयकॉन स्टील कडे मी वळलो की बाबा त्याच रेटमध्ये आपल्याला 550D ग्रेड देतात ते आपल्याला, जे आपल्याला एक्स्ट्रा फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करते. एक्स्ट्रा फ्लेक्झिबिलिटी आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करते त्याच रेटला विदाउट एनी एक्स्ट्रा ऍडिंग चार्जेस. त्यामुळे आयकॉन वापरताना तुम्ही समाधानी आहात त्यांच्या प्रॉडक्टनं पण आणि सर्व्हिसनं पण? सॅटिस्फाईड आहे त्यांच्या सर्व्हिसला पण आणि प्रोडक्टला पण. आणि लेबर्सना पण काय प्रॉब्लेम नाही, उलट ते म्हणतात की सॉफ्ट आहे आणि एक्स्ट्रा लवचिक आहे म्हणतात ते. बरोबर. त्यामुळे काय. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुमच्यासारखे जे तुमचे ज्युनियर्स, फ्रेशर्स या क्षेत्रामध्ये येऊ बघतायत, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला म्हणजे त्यांना एक बेसिक्स त्यांना मी थोडं ध्यान द्यायला हवं की बाबा आधी तुमचं बेसिक्स क्लिअर करा. टेक्निकल जे असतील आणि नॉन टेक्निकल, आणि फक्त टेक्निकल कडे लक्ष देऊन नाही चालत. ते प्रोजेक्टचं ऑन साईट नॉलेज पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्यांना मी दोन्हीकडे लक्ष द्यायला हवे, कारण नुसतं टेक्निकल बाजू पकडून आपण नाही अचीव करू शकत सगळं. बरोबर. सो ते इंजिनियर यश देवकर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की एक इंजिनियर म्हणून त्यांना सगळ्याच बाजू सांभाळणे फार गरजेचं असतं. जसं आपण जे शिकलेलो असेल ते पुस्तकी नॉलेज असेल, नंतर प्रॅक्टिकल नॉलेज असेल, लेबरची साईड आहे, टेक्निकल साईड आहे, नॉन टेक्निकल आहे, अशा सगळ्या बाजू जर सांभाळल्यात तर तुम्ही एक परिपूर्ण वास्तूची निर्मिती तुमच्या हातून होऊ शकते. पुन्हा एकदा मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.